नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या दिव्य चमत्कारिक आणि मनाला ऊर्जा देणाऱ्या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा आजचा संदेश तुमच्या जीवनामध्ये दिव्य ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाठवला गेला आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुमचं मन एक सकारात्मक ऊर्जा मिळवेल, मनामध्ये शांतता निर्माण होईल आणि तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो संघर्ष तुम्हाला आता खूप मोठा वाटणार नाही. तुम्हाला संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडेल आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. कधीकधी आयुष्य आपल्याला खूप संघर्षमय जीवन देतं, परंतु लक्षात ठेवा, हळूहळू स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्याला अशा वळणावर नेऊन ठेवतात की जिथे सर्व काही ठीक दिसतं आणि आपलं मन हे शांत होतं. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की आपली खरी लढाई ही आपल्या परिस्थितीशी आणि आपल्या मनाशी आहे. त्यामुळे आपली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि आपलं मन आपल्याला शांत ठेवायचं आहे. स्वामी समर्थ भक्ताला नेहमी सांगतात की तू थांबू नकोस, तू प्रयत्न सुरू ठेव. एक दिवस माझे आशीर्वाद तुला तुझ्या प्रयत्नात यश नक्कीच देतील. आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मिळावं म्हणून जातो, पण स्वामी समर्थांच्या जवळ गेल्यावर हळूहळू लक्षात येतं की काहीतरी मिळवण्यापेक्षा आपलं बदललेलं मन हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण बदललेलं मन कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं समाधान शोधू शकतं. स्वामी समर्थ आपल्याला वेदनेपासून पळायला शिकवत नाहीत, स्वामी आपल्याला वेदनेत उभं राहायला शिकवतात. कारण ज्या माणसाने दुःखाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिला आहे तो माणूस आयुष्यात कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवतील. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनोभावे कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच लिहा. कधी कधी आपण खूप चांगलं वागतो तरी आयुष्य कठीणच राहतं. तेव्हा मनात प्रश्न येतो की चांगुलपणाचं फळ कुठे आहे. पण स्वामी समर्थ त्या क्षणी सांगतात की चांगुलपणाचं फळ लगेच मिळत नाही, ते माणसाच्या स्वभावात साठत जातं. जग आपल्याला सतत तुलना करायला शिकवतं, कोण पुढे आहे कोण मागे आहे हे मोजायला लावतं. पण स्वामी समर्थ आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. म्हणून कोणाला आज लवकर फळ मिळालं म्हणून आपली आशा मावळू देऊ नका. आपलेही दिवस येणार आहेत. आज एखाद्याचं चांगलं होतंय तर त्याला शुभेच्छा द्या, आपलंही उद्या चांगलंच होणार आहे. स्वामी समर्थ भक्ताला कधीही एकदम मोठं बनवत नाहीत, ते हळूहळू इतकं खोल बनवतात की तो माणूस उंचीपेक्षा खोलीने ओळखला जाऊ लागतो. म्हणून आपली उंची वाढवण्यापेक्षा आपल्या मनाला मोठं बनवा. अनेकदा आपण शांत राहतो कारण बोलून उपयोग नसतो, पण स्वामी समर्थांच्या शांततेत एक वेगळाच अर्थ असतो. ती शांतता हार मानल्याची नसून योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सावरून धरण्याची असते. स्वामी समर्थांच्या मार्गावर चालताना माणूस हळूहळू हे शिकतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे शब्दांत नसतं. काही उत्तर अनुभवातून, काही वेळेतून आणि काही फक्त विश्वासातूनच मिळतात. जेव्हा माणूस स्वतःकडूनच खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा तो आतून तुटतो. पण स्वामी समर्थ त्याला शिकवतात की स्वतःवर दया ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा हळूहळू आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनातील प्रत्येक संकटापासून हळूहळू आपल्याला दूर नेत असतात, जिथे फक्त सुख आणि समाधान असतं. स्वामी भक्तांना तुमचाही मनापासून स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी समर्थ भक्ताला नेहमी जिंकवतात.
आणि त्याला सांगतात की हा प्रत्येक विजय तुझा आहे. परंतु कधी कधी भक्ताला ते पराभूत सुद्धा करतात, कारण परमेश्वराला पराभवातून माणसाला घडवायचं असतं. ज्याने आयुष्यात खूप वेळा वाट चुकली आहे तोच माणूस इतरांना योग्य मार्ग सांगू शकतो. आणि म्हणूनच स्वामी समर्थ अशाच तुटलेल्या गोंधळलेल्या माणसांना जवळ घेतात आणि त्यांना योग्य ते मिळवून देतात. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपण ठरवायचं नसतं, हे ठरवणारे परमेश्वर आहेत. एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटू लागते, पण ती गोष्ट आपल्याला किती हानिकारक आहे हे परमेश्वराला ठाऊक असतं. म्हणून परमेश्वर कधी कधी आपल्यापासून काही गोष्टी लांब नेत असतो, त्यामागे एक कारण दडलेलं असतं. म्हणून परमेश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवा. परमेश्वर कधीही आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करत नसतात. स्वामी समर्थ महाराज भक्ताला जगापासून तोडत नाहीत, उलट त्याला जगात राहूनच स्वतःची शांती कशी जपायची हे शिकवतात. विश्वास म्हणजे संकट नाही येणार याची अपेक्षा नाही, तर संकट आलं तरी मनात घबराट न माजण्याची जी अवस्था असते ती विश्वासातूनच जन्माला येते. कधी कधी आयुष्य खूप साधं वाटायला लागतं, मोठ्या अपेक्षा उरतच नाहीत, मोठी स्वप्नही शांत होतात, पण त्या साधेपणात जी स्थिरता असते ती स्वामी समर्थांच्या सानिध्यातूनच येते. स्वामी समर्थ आपल्याला हे कधी सांगत नाहीत की तू बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस, पण ते हळूहळू आपल्याला इतकं स्वतःसारखं बनवतात की दुसऱ्यासारखं होण्याची गरजच उरत नाही. जेव्हा मन आतून स्वच्छ होतं तेव्हा बाहेरची गोंधळलेली परिस्थितीही कमी बोचायला लागते. आणि ही स्वच्छता स्वामी समर्थ भक्ताच्या मनात हळूच निर्माण करतात. आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवल्यावर असं जाणवतं की स्वामींवरील विश्वास ठेवणं म्हणजे आयुष्य सोपं होईल ही अपेक्षा ठेवणं नाही, तर आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून त्यातही शांत राहण्याची कला शिकणं. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये परमेश्वर आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. काही गोष्टी आपल्याला समजत नाही तर काही गोष्टी कळतात, परंतु ज्या गोष्टी आज समजल्या नाही त्याची किंमत आपल्याला पुढे जाऊन नक्कीच कळणार आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला थेट संघर्षात फेकत नाही, तर हळूहळू अशा अवस्थेत आणून ठेवतं जिथं बाहेरून सगळं काही ठीक दिसत असतं पण आतून मन कोमजलेलं असतं. आणि अशा शांत व वेदनादायक क्षणी स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की खरी लढाई ही परिस्थितीशी नसून स्वतःच्याच मनाशी असते. स्वामी समर्थ भक्ताला नेहमी वरच नेतील असं नाही, कधी कधी ते भक्ताला खाली बसायला सुद्धा शिकवतात, थांबायला सुद्धा शिकवतात. कारण जो माणूस थांबायला शिकतो तोच पुढे चालताना योग्य दिशा ओळखू शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, कधी कधी थांबणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा माणूस थांबतो तेव्हाच त्याला विचार करायला वेळ मिळतो आणि तो योग्य मार्ग निवडू शकतो. कधी कधी आयुष्यामध्ये आपण थांबलो म्हणजे अनेकांना वाटतं की आपण हरलो, परंतु थांबणं म्हणजे हरणं नाही, तर पुढील योजना आखणं. स्वामी भक्तांनो, अनेकदा आपण दुसऱ्याच्या गोष्टी पाहून स्वतःला दोष देत असतो. एखाद्याने खूप प्रगती केली तर त्याच्याकडे बघून आपण स्वतःला दोष देतो की मी मागं राहिलो, मला काही जमलं नाही, माझ्याच्याने काही होणार नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. आज अनेकांची वेळ आली असेल, उद्या तुमची वेळ येईल. तुम्ही फक्त संयम ठेवा, योग्य त्या मार्गाने चला, प्रयत्न करत राहा. तुमच्या कष्टाचं परिश्रमाचं फळ तुम्हाला परमेश्वर नक्कीच देतील. आयुष्यामध्ये कष्ट केल्याशिवाय कोणालाच पर्याय नसतो. कोणालाही आयतं काहीच मिळत नाही. ज्याला आयतं मिळतं त्याला त्याची किंमत नसते. म्हणून संघर्ष केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर आपल्याला कोणतीच गोष्ट देत नाही. कारण जर गोष्टी फुकट मिळाल्या तर त्याची किंमत लोकांना उरत नाही. आणि जर सर्व काहीच आपल्याला आयुष्यामध्ये मिळालं तर परमेश्वराची ही किंमत आपण करणार नाही. म्हणून प्रत्येकाला दुःख दिलं आहे, प्रत्येकाला संघर्ष दिला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार दिले आहेत, ज्याचा उपयोग करून आपण वेळोवेळी परमेश्वराची आठवण तरी काढतो, परमेश्वराची भक्ती तरी करतो. स्वामी भक्तांनो, स्वामी आपलीच अशीच परीक्षा घेत आहेत. ही परीक्षा लवकरच संपणार आहे आणि त्याचा निकालही लवकरच लागून आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान येणार आहे.
स्वामी भक्तांनो, स्वामी कुठल्याही भक्ताची आशा आकांक्षा वाया जाऊ देत नाही. म्हणून तुमची ही वेळ येणार आहे. तुमच्याही सर्व मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि परमेश्वर तुम्हालाही चांगले दिवस देणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामींचा संदेश तुम्हाला खरोखर मनापासून जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा आणि ज्या भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या भक्तांनी रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.